नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवून उरलेलं कापड फेकून न देता त्याच्यातून तुम्ही खास अशी वस्तू बनवू शकतात, ती तुम्हाला उपयोगात येईल। त्याच्यासाठी मी हे कापड कट करून घेतलेलं आहे। पहिला पीस आहे चौकोनी आकारात 10 बाय 10 इंचचा आणि दुसरा पीस घेतलेला आहे लांबीला हा 12 इंच आणि रुंदीला 6 इंच। त्यानंतर तिसरा एक छोटासा पीस घेतलेला आहे 4 बाय 2 इंचचा, लांबीला 4 इंच, रुंदीला 2 इंच। अशा प्रकारे हे 3 पीस आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर ह्या चौकोनी पीसची त्रिकोणी घडी घालायची आहे आणि इथे दोन्ही बाजूला 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे, हे असं, आणि इकडे सुद्धा हे असं। त्यानंतर इथे ही अशी रेषा आखून घ्यायची आहे आणि तेवढं कापड हे कट करायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर आता इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। हे उलट्या बाजूने घेतलेलं आहे आणि हे असं शिवून घ्यायचं आहे, इथे शिवायचं नाही। आता बघा, मी दोन्ही बाजूला इथे शिवून घेतलं आणि इथे ओपन ठेवलेलं आहे। आता हे कॉर्नर जे आहेत ते कट केलेले आहेत आणि आता हे कापड सिंपल इथून जे ओपन ठेवलं होतं तिथून उलटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करायचं आहे। आता मी हे कापड व्यवस्थित सेट करते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आता बघा, हे जे ओपन होतं तिथे दोन्ही काठ आतल्या बाजूला फोल्ड करून इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आता मी इथे सिलाई मारून घेते, सिलाई मारून घेतलेली आहे। हा एक पीस तयार झालेला आहे। दुसरा पीस घ्यायचा आहे आणि त्याचीसुद्धा ही अशी सिंपल घडी घालून इथे सिलाई घ्यायची आहे। पण सिलाई घेण्याच्या आधी हे जे काठ आहेत ते उलट्या बाजूला फोल्ड करायचे आहेत, सिंगल फोल्ड करायचं आहे इथे ह्या पद्धतीने आणि इथे सिलाई घ्यायची आहे। त्यानंतर इकडचे सुद्धा हे असे फोल्ड करायचे आहेत, सिंगल फोल्ड, आणि इथे सिलाई घ्यायची आहे। त्यानंतर आता फोल्ड करून झाल्यानंतर बघा, हे असं उलट्या बाजूने फोल्ड केलेलं आहे सेंटरमधून आणि इथे सिलाई घ्यायची आहे। आता मी इथे सिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हे सिंपल असं उलटवायचं आहे। हे असं उलटून झाल्यानंतर मग याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे व्यवस्थित। आता हे उलटून घेतलेलं आहे आणि जी सिलाई आहे ती सेंटरमध्ये ही अशी केलेली आहे आणि मग याच्यावर इस्त्री फिरवायची आहे। त्यानंतर दुसरा जो पीस आहे त्याचंसुद्धा सेम असंच करायचं आहे, इथे सिलाई मारून घ्यायची आहे आणि मग सिंपल हे असं उलटून घ्यायचं आहे। आता ही छोटीशी पट्टीसुद्धा तयार झालेली आहे। आता या मी सर्व पीसवर इस्त्री फिरून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला ते आता दाखवते। आता इस्त्री फिरून घेतलेली आहे, व्यवस्थित सेट झालेलं आहे कापड। त्यानंतर सेंटरमध्ये हे मार्किंग करायचं आहे आणि दोन्ही काठ सेंटरमध्ये हे असे फोल्ड करून इथे सुई धाग्याच्या मदतीने हे असं छोटे छोटे टाके टाकून हे एकत्र हे असं गुंडाळून इथे दोऱ्यानेच पॅक करून घ्यायचं आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे। हे असं व्यवस्थित सेंटरमध्ये हे असं दोरा इथे गुंडाळायचा आहे आणि मग इथे दोऱ्याने पॅक करून घ्यायचा आहे। इथे जाड दोरा तुम्ही घ्यायचा आहे, जाड दोरा नसेल तर 4 पदरी दोरा सुईत ओवून मग इथे हे पॅक करायचं आहे। आता हे पॅक झालेलं आहे। त्यानंतर आता बघा, याचंसुद्धा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर सुई धाग्याच्याच मदतीने हे सुद्धा जसं आपण पहिला बो तयार केला त्या पद्धतीने इथे हा असा बो तयार करून दोरा गुंडाळून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने। आता इथे बघा, हा सुद्धा बो तयार झालेला आहे। त्यानंतर आता दोन्ही जे बो आहेत ते एकत्र शिवून घ्यायचे आहेत। आता हे असे ठेवून इथे पॅक करून घ्यायचं आहे। सुई धाग्याच्याच मदतीने मी इथे पॅक करून घेणार आहे। हे पॅक करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा। व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, लाईक करा पटकन। आणि आता बघा, हे मी इथे पॅक करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता जी छोटी पट्टी आपण तयार केलेली होती ती इथे पॅक करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हा बो तुम्ही लहान मुलींच्या फ्रॉकसाठी सुद्धा वापरू शकतात। आता तुम्हाला जर क्रंची म्हणून वापरायचं असेल तर काय करायचं बघा, ही जी पट्टी आहे ही इथे ही अशी गुंडाळायची आहे
आणि जर तुम्हाला क्रंची म्हणून वापरायचे असेल तर असं एखादं रबर बँड घ्यायचं आहे किंवा 2 रुपयाचं ते रबर बँड मिळतं, ते सुद्धा तुम्ही इथे अडकू शकतात. मी हे कपड्याचंच बनवलेलं आहे. आणि असं ठेवून मग ही पट्टी जी आहे ती शिवून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. हे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा शिवू शकतात किंवा मशीनने सुद्धा शिवून घेऊ शकतात. मी इथे हे असं मशीनने पॅक करत आहे आणि उरलेला जो कापड आहे तो कट करून घेणार आहे. आता हे मी पॅक करून घेतलेलं आहे आणि उरलेला कापडसुद्धा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे ही सुंदर क्रंची तयार झालेली आहे. कुठल्याही तुम्ही ड्रेसवर, साडीवर तुम्ही ही मॅचिंग वापरू शकतात. खूपच सुंदर असा लुक येतो. तुम्ही पाहू शकतात किती छान इथे हे सिंपल हेअरस्टाईलला सुद्धा किती छान दिसत आहे.